बदलापूर शहरात नुकतेच राज्याचे युवक व क्रीडा मंत्री संजय बनसोडे व ज्युपिटर हॉस्पिटलच्या बालरोग व नवजात शिशुतज्ञ डॉक्टर सुधीर माने यांच्या हस्ते दादाज क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले। बदलापूर पश्चिम बेलवली येथील आनंद भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून सदरचे नागरी आरोग्य वर्धनी केंद्र सुरू करण्यात आले आहे। बदलापूरमधील सर्वसामान्य नागरिकांना सदरच्या नागरी आरोग्य वर्धनी केंद्रामधून मोफत उपचार घेता येणार आहेत। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रेरणेतून व कैलासवासी काशीनाथ कराळे यांच्या स्मरणार्थ हे आरोग्य मंदिर सुरू करण्यात आले असल्याचे कॅप्टन आशिष दामले यांनी म्हटले आहे। तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत नागरिकांना उत्तमोत्तम आरोग्य सुविधा या केंद्रात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची खात्री आम्ही देत असून शहरातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन कॅप्टन आशिष दामले यांनी केले आहे। यावेळी उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी बोलताना मंत्री संजय बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकारणापेक्षा समाजकारणाला नेहमीच जास्त महत्त्व देत असून त्यांचाच वारसा पुढे चालवत कॅप्टन आशिष दामले यांनी साई किचन, शारदा गिरधी, साहित्य गौरव ग्रंथालय, व्यायामशाळा व आता दादाज क्लिनिक सारख्या विविध समाज उपयोगी उपक्रमांची सुरुवात केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे उपक्रम बघितल्यास नक्कीच कॅप्टन आशिष दामले यांना विधान परिषदेवर घेतील असे म्हणत कॅप्टन आशिष दामले यांचे कौतुक केले आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बदलापूर शहरातील डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांना मी सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो आणि कैलासवासी काशीनाथ कराळे यांच्या स्मरणार्थ आज आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कॅप्टन आशिष दामले साहेबांनी आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय अजितदादांच्या नावाने दादाज क्लिनिक या ठिकाणी उभा करून सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या संदर्भामध्ये जे काही अडीअडचणी येत असतील ते त्या संदर्भामध्ये त्यांना ते न्याय देण्याची भूमिका किंवा आरोग्य तपासणीची करण्याची भूमिका त्या आयुष्यमान आरोग्य मंदिरामधून त्या ठिकाणी होणार आहे। खरं तर मी कॅप्टन आशिष दामले साहेबांचं मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो की मी अनेक वेळेस आशिष भाऊनी बोलवल्यावर मी या कार्यक्रमाला आलेलो आहे, कारण त्यांनी दादा आमचे सातत्यानं राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व त्या ठिकाणी देत असतात आणि त्यांचा सामाजिक वारसा पुढे चालवत माननीय आशिष दामले साहेबांनी पहिल्यांदा साई किचन, त्यानंतर शारदा गिरणी, गोरगरीब मुलांना किंवा ज्यांना घरी वाचण्यासाठी एखादी खोली नसती किंवा त्यांना अभ्यासिका नसती तर त्या मुलांकरता सुद्धा त्यांनी वाचनालय, स्पर्धा परीक्षा सेंटर आणि जे गोरगरीब मुलं असतात किंवा सर्वसामान्य जे विद्यार्थी असतात त्यांना एक व्यायामशाळा असली पाहिजे, त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं करण्याकरता त्यांनी व्यायामशाळासुद्धा त्या ठिकाणी चालू केली। नंतर जनतेचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांच्या सगळ्या तपासण्या झाल्या पाहिजे आणि तीही मोफत झाल्या पाहिजे म्हणून त्यांनी दादाज लॅब्स त्या ठिकाणी सुरू केली, दादाज जिम सुरू केली आणि आता नागरिकांना सामाजिक सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल म्हणून मी त्यांचं मनापासून त्या ठिकाणी म्हणावं तेवढं कौतुक त्या ठिकाणी कमी आहे। त्यांचं मी अभिनंदनसुद्धा त्या ठिकाणी करतो आणि म्हणून या दादा क्लिनिकमधून या ठिकाणी प्राथमिक उपचार त्या ठिकाणी होणार आहेत आणि शासनाच्या वतीनंसुद्धा या दवाखान्याला या दादाज क्लिनिकला त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी होणार आहे। खरं तर या कार्यक्रमाला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदादा पवार साहेब येणार होते, पण लोकसभेचं इलेक्शन आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, अनेक बैठका त्या ठिकाणी होत आहेत आणि त्या बैठकीत व्यस्त असल्यामुळं मला दादांनी सांगितलं की कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जावा आणि त्या दादाज क्लिनिकचं उद्घाटन तुम्ही त्या ठिकाणी करा आणि जनतेला संबोधित करण्याचं कामसुद्धा करण्याच्या सूचना मला त्या ठिकाणी त्यांनी दिल्या म्हणून त्या ठिकाणी मला येता आलं। इथं आल्यानंतर खूप आनंद झाला। हे सगळे उपक्रम पाहिल्यानंतर की महाराष्ट्रामध्ये कुठेही दादाच्या नावानं एवढे चांगले उपक्रम असतील असं तर मला त्या ठिकाणी वाटत नाही, म्हणून एवढे चांगले उपक्रम राबवल्याबद्दल मी आमचे आशिष दामले साहेब असतील किंवा प्रभाकर पाटील साहेब असतील किंवा त्यांची सर्व टीम त्यांचं मी मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो। आज तुम्ही पाहताय की मी आता माझ्या भाषणात त्या ठिकाणी मी बोललो की त्याने अनेक महत्त्वपूर्ण नाविन्यपूर्ण योजना
ह्या भागामध्ये त्यांनी केलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं की साई किचन असेल, शारदा गिरणी असेल, वाचण्या असेल, स्पर्धा परीक्षा असतील, सेंटर असेल, व्यायामशाळा असतील, दादा लॅब्स असतील, दादा जिम असतील, असे अनेक चांगले चांगले उपक्रम नाविन्यपूर्ण कॅप्टन आशिष दामले साहेबांनी या भागामध्ये करून दिलेले आहेत. एकदा जर दादानी हे पाहिलं तर दादा नक्कीच, आता तर त्यांना माहितीच आहे सगळं, त्यांचे व्हिडिओज, सगळे फोटोज किंवा अन्य मीडियाच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी बघत असतात. पण खरंच खूप चांगल्या पद्धतीनं कॅप्टन आशिष दामले साहेबांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. प्रेम असावं एखाद्या नेत्यावरती तर ते आशिष दामले साहेबाकडून त्या ठिकाणी शिकलं पाहिजे, आणि निष्ठा असावी तर ते आशिष दामले साहेबाकडून त्या ठिकाणी शिकली पाहिजे. एवढंच या प्रसंगी मी सांगतो. धन्यवाद. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.